नमस्कार. वेब डेव्हलपमेंटच्या या अथांग दुनियेत यशस्वी व्हायचे, पण सुरुवात कुठून आणि कशी करायची हा प्रश्न पडलाय का? मग काळजीच करू नका, कारण आज आपण कोडच्या पहिल्या ओळीपासून ते तुमच्या स्वप्नातल्या नोकरीपर्यंतचा एक अगदी स्पष्ट आणि सोपा मार्ग पाहणार आहोत. माहितीये, जेव्हा आपण वेब डेव्हलपमेंट शिकायला घेतो तेव्हा फ्रंट एंड, बॅक एंड, डेटाबेस, डेव्हऑप्स, अरे बापरे, कितीतरी गोष्टी समोर येतात आणि आपला गोंधळ उडतो. हे अगदी स्वाभाविक आहे. पण चिंता नको, आज आपण याच गोंधळाला एका सरळ, स्पष्ट दिशेत बदलणार आहोत. आणि म्हणूनच या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक अचूक आराखडा, एक ब्लूप्रिंट तयार केली आहे. हाच तो नकाशा आहे जो तुम्हाला एक यशस्वी फुल स्टॅक डेव्हलपर बनण्याच्या प्रवासात प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करेल. बरं, तर आजच्या आपल्या प्रवासात आपण 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. सगळ्यात आधी डेव्हलपरची ब्लूप्रिंट काय असते ते समजून घेऊ. मग इंटरफेस कसा बनवायचा, त्याच्यामागचं लॉजिक कसं चालतं आणि मग त्याला प्रोफेशनल लेव्हलवर कसं न्यायचं हे पाहू. आणि सगळ्यात शेवटी या सगळ्या ज्ञानाचा वापर करून करिअरची सुरुवात कशी करायची. चला मग तयार. तर फुल स्टॅक डेव्हलपर म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर तो एकाच व्यक्तीमध्ये एक आर्किटेक्ट आणि एक इंजिनियर असतो. म्हणजे जी व्यक्ती वेबसाईट कशी दिसेल म्हणजेच फ्रंट एंड आणि ती वेबसाईट आतून काम कशी करेल म्हणजेच बॅकएंड, या दोन्ही गोष्टी तयार करते. कोणत्याही ॲप्लिकेशनचा पाया असतो त्याचं फ्रंट एंड. हे अगदी एखाद्या इमारतीच्या बाह्य रचनेसारखं आहे. ते दिसायला आकर्षक आणि वापरायला एकदम सोपं असायलाच हवं, कारण युजर सगळ्यात आधी हेच बघतो. आता फ्रंट एंडचे हे 4 मुख्य आधारस्तंभ आहेत. बघा, HTML म्हणजे वेबसाईटचा नुसता सांगाडा. CSS काय करतं तर त्या सांगाड्याला सुंदर कपडे घालतं म्हणजे स्टाईल देतं. आणि जावास्क्रिप्ट ते त्या वेबसाईटमध्ये जीव टाकतं, तिला इंटरॅक्टिव्ह बनवतं. आणि राहिला प्रश्न रिॲक्टचा, तर ते या सगळ्या गोष्टींना एकत्र आणून आजच्या काळातले फास्ट आणि डायनामिक ॲप्लिकेशन्स बनवणं एकदम सोपं करून टाकतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही प्रोफेशनल डेव्हलपर बनण्याआधी गिट शिकणं ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. याच्याशिवाय आजच्या व्यावसायिक जगात काम करणं, खरं सांगतो, जवळजवळ अशक्य आहे. आणि हो, ही गोष्ट तर अगदी मनावर कोरून ठेवा. तुमची गिटहब प्रोफाईल म्हणजे फक्त कोड साठवण्याची जागा नाहीये. तो तुमचा डिजिटल रिझ्युमे आहे. तुमच्या कौशल्याचा आणि तुमच्या कामाचा थेट पुरावा आहे. अनेक कंपन्या तर मुलाखतीला बोलवण्याआधी तुमची गिटहब प्रोफाईलच तपासतात. चला, आता पुढे जाऊया. समोरून सुंदर दिसणाऱ्या त्या फ्रंट एंडच्या मागे एक शक्तिशाली इंजिन काम करत असतं. त्यालाच आपण म्हणतो बॅकएंड. हाच तो ॲप्लिकेशनचा मेंदू आहे, जो सगळा डेटा आणि लॉजिक सांभाळतो. आता बॅकएंडसाठी अनेक प्रोग्रामिंग भाषा उपलब्ध आहेत. पण एक सोपा मार्ग सांगतो. जर तुम्ही फ्रंट एंडसाठी जावास्क्रिप्ट शिकला असाल ना, तर Node.js तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. का? कारण मग तुम्हाला एकाच भाषेत फ्रंट एंड आणि बॅकएंड दोन्ही सांभाळता येतं. सोपं आहे ना? डेटाबेस हा विषय खूप मोठा वाटतो, पण घाबरू नका. सोप्या भाषेत सांगायचं तर याचे 2 मुख्य प्रकार आहेत. SQL डेटाबेस म्हणजे अगदी आपल्या एक्सेल शीटसारखे, जिथे सगळा डेटा ओळी आणि रकान्यांमध्ये व्यवस्थित मांडलेला असतो. आणि NoSQL डेटाबेस ते म्हणजे आपल्या वहीतल्या नोट्ससारखे, जिथे डेटा जास्त लवचिकपणे जसा पाहिजे तसा साठवता येतो. बरं, APIs म्हणजे काय? APIs म्हणजे असे काही नियम किंवा एक प्रकारचा करार, जो फ्रंट एंड आणि बॅकएंडला एकमेकांशी बोलायला, संवाद साधायला मदत करतो. याच्याशिवाय ॲप्लिकेशनचे हे 2 भाग एकमेकांशी बोलूच शकत नाहीत. आता डेव्हऑप्स हे फक्त कोणत्या तरी वेगळ्या पदाचं नाव नाहीये, तर ही एक कार्यपद्धती आहे, एक विचार करण्याची पद्धत आहे, जी प्रत्येक फुल स्टॅक डेव्हलपरला माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण याचमुळे आपण मोठे आणि विश्वासार्ह ॲप्लिकेशन्स तयार करू शकतो. CI/CD हे नाव ऐकून अजिबात घाबरू नका. एकदम सोपं करून सांगतो. ही सॉफ्टवेअर बनवण्यासाठीची एक ऑटोमॅटिक असेंब्ली लाईन आहे. म्हणजे कोड लिहिण्यापासून ते तो युजर्सपर्यंत पोचवण्यापर्यंतचं सगळं काम आपोआप आणि सुरक्षितपणे होतं. बघा, ही प्रक्रिया डेव्हलपरच्या कॉम्प्युटरपासून सुरू होते. मग तो कोड ऑटोमॅटिकली बिल्ड होतो, टेस्ट होतो आणि मगच युजर्सपर्यंत पोहोचतो. प्रत्येक टप्प्यावर स्वयंचलित तपासणी होत असल्यामुळे मोठ्या चुका टाळल्या जातात आणि सॉफ्टवेअरची गुणवत्ता टिकून राहते. ही काही महत्त्वाची डेव्हऑप्स टूल्स आहेत. AWS सारख्या क्लाउड सेवा आपल्याला सर्व्हर भाड्याने देतात. डॉकर आपलं ॲप्लिकेशन एका बॉक्समध्ये म्हणजे कंटेनरमध्ये पॅक करतं, जेणेकरून ते कुठेही सारखंच चालेल.
आणि गिटहब ॲक्शन्स सारखी टूल्स कोडला आपोआप टेस्ट आणि डिप्लॉय करण्याचं काम करतात. ठीक आहे. आत्तापर्यंत आपण सगळी तांत्रिक कौशल्य पाहिली. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ह्या ज्ञानाचं रूपांतर एका चांगल्या नोकरीत, एका चांगल्या पगारात कसं करायचं? चला, आता तेच पाहूया. नोकरी देताना कंपन्या काय पाहतात त्याची ही एक चेकलिस्टच आहे. फक्त थिअरी नाही, तर तुम्ही प्रत्यक्ष काय बनवू शकता हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच नाशिकमध्ये कॉलेज रोडवर असलेल्या आमच्या दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही विद्यार्थ्यांकडून याच गोष्टींवर भर देतो. आम्ही त्यांना प्रत्येक टप्प्यावर छोटे मोठे प्रोजेक्ट्स बनवायला शिकवतो, जेणेकरून त्यांची गिटहब प्रोफाईल मजबूत होईल आणि त्यांना नोकरी मिळवणं सोपं जाईल. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुम्ही बनवलेले प्रोजेक्ट्स तुमच्या कौशल्याचा सगळ्यात मोठा पुरावा आहेत. आणि तुमची गिटहब प्रोफाईल ती तुमची व्यावसायिक कहाणी सांगते. त्यामुळे या दोन्ही गोष्टींवर खूप लक्ष केंद्रित करा. तर आता तुमच्याकडे यशस्वी होण्याचा संपूर्ण नकाशा आहे, एक ब्लूप्रिंट आहे. मग आता विचार कसला करताय? तुमचं पहिलं पाऊल उचला आणि काहीतरी नवीन, काहीतरी भन्नाट तयार करायला लागा. तुमचा खरा प्रवास आता सुरू झाला आहे.